छगन भुजबळ यांची जी भूमिका होती त्याच्याबद्दल भाजपचं काय मत आहे? कारण की भाजपचा DNA OBC आहे असं म्हटलं, त्याचे तुम्ही प्रदेशाध्यक्ष आहात, आणि भुजबळ यांची कालची भूमिका. नाही, मी कालच सांगितलं आहे की कुणबी नोंदी असलेल्या मराठा समाजातील नागरिकांना कुणबी नोंदी असूनही प्रमाणपत्र मिळत नव्हतं OBCचं. या कालच्या परवाच्या निर्णयाने कुणबी प्रमाणपत्र मिळणं सोपं होणार आहे. जन्मजातच कुणबी आहे, त्यांचे अनेक दिवसाचे पुरावे आहेत, त्यांना OBC सर्टिफिकेट देण्याकरता कुणाची नाही आहे. आणि त्यामुळं मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकार करतच आहे. देवेंद्रजींनी केला होता. महाविकास आघाडीच्या नतद्रष्टपणामुळे मराठा आरक्षण गेलं. आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदेजी आणि हे सरकार मराठा आरक्षण देत आहे. पण ज्यांचा ऑलरेडी कुणबी नोंदी आहे त्यामुळं त्यांना OBCमध्ये घेण्याचा निर्णय आणि ते सोपी पद्धती करण्याचा निर्णय झाला आहे असं मला वाटतं आहे. छगन भुजबळ सत्तेत राहून आंदोलन करणार आहे, ते म्हणतात की OBCत वाटेकरी वाढले, OBCचं आरक्षण धोक्यात आहे. नाही, एकदा समजून घेतलं पाहिजे सर्व की OBC समाजामध्ये जे ऑलरेडी आहेत, कुणबी नोंदी आहेत, त्याबद्दलचा निर्णय मला वाटतं परवा झाला आहे. त्या व्यतिरिक्त निर्णय अजून झाला नाही असं दिसतं आहे. आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण देण्याबद्दलचा निर्णय होणार आहे. OBC आरक्षणाबाबत भाजपची काय भूमिका आहे? तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून काय स्पष्ट कराल? कारण की OBC नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये धाकधूक आहे. OBC समाजाचं 0.01% आरक्षण कमी होणार नाही, याकरता भारतीय जनता पार्टीची संपूर्ण OBC समाजाच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीची आहे. आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्यावं याकरताही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. आणि याकरता सर्वपक्षीय बैठकीमध्ये स्वतः शरद पवार साहेब, स्वतः सर्व महाराष्ट्राचे नेते एकनाथ शिंदेजी समोर जेव्हा प्रोसिडिंग झालं, जेव्हा कार्यवृत्त झालं सर्वपक्षीय बैठकीचं, त्या बैठकीमध्ये हेच मान्य झालं आहे की OBC समाजाला 0.01% धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात येईल. हाच ठराव झाला, हेच कार्यवृत्त पारित झालं. त्यामध्ये आम्ही सर्वांनी सह्या केल्या आहेत. आणि एकनाथ शिंदेजी किंवा सरकार अशी कुठलीही भूमिका घेणार नाही ज्यातनं OBC समाजावर अन्याय होईल. आणि OBC समाजावर अन्याय होऊ देण्याची त्या ठिकाणी कुठलीही सरकार भूमिका घेईल. भारतीय जनता पार्टी नेहमीच OBCचं पूर्ण आरक्षण टिकवणे, ते राजकीय आरक्षण टिकवणे, सामाजिक आरक्षण टिकवणे, शैक्षणिक आरक्षण टिकवणे, OBCच्या सवलती देणे, OBC मंत्रालयाचं निर्माण करणे, या साऱ्या बाबी देवेंद्र फडणवीस साहेबांनी केल्या आहेत. आणि त्यामुळं मला वाटतं OBC समाजाने घाबरून जायची गरज नाही आहे. यामध्ये काही चुका झाल्या असतील किंवा OBC समाजाला असं वाटत असेल की आमचं नुकसान होणार आहे, तर याकरता अधिसूचनेमध्ये तुम्हाला हरकती मांडण्याकरता वेळ दिला गेला आहे. अजून अधिसूचना पारित झाली नाही आहे. अधिसूचना काढली, त्यात हरकती येणार आहेत. हरकतीची सुनावणी झाल्यानंतर मग अंतिम निर्णय होणार आहे. त्यामुळं मला वाटतं OBC समाजाचं संपूर्ण हित राखून मराठा समाजाला आरक्षण देणे हीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. या भूमिकेला भाजपा ठाम आहे. पंकजा मुंडेंनी तसंच म्हटलेलं आहे की वाटेकरी वाढलेले आहे, त्यांची भूमिका भाजप विरोधी जाताना दिसून येते. नाही, काही पंकजाताईची भूमिका भाजप विरोधी नाही आहे. त्यांचंही सर्वांचंच एकमत आहे, भुजबळ साहेबांचं, आमचं सर्वांचं, आणि एकनाथ शिंदेजी सर्वांचं, देवेंद्रजी सर्वांचं. त्यामध्ये सिद्ध करून दाखवा की कशा पद्धतीने OBCचं नुकसान झालं नाही, असा दावाही त्यांनी केला. वारंवार सांगतो आहे की सरकारने जी अधिसूचना काढली आहे त्या अधिसूचनेला हिअरिंग आहे. त्यांनी काही आक्षेपही मागितले आहेत. आक्षेपात कुणाला वाटतं काही कन्फ्युजन आहे लोकांचं, तर त्याच्यावर आक्षेप येतील, त्याची हिअरिंग होईल, सुनावणी होईल. अधिसूचना अंतिम करण्यापूर्वी साऱ्या सुनावण्या घ्याव्या लागतात. आणि त्यामुळं कुणाला असं वाटतं की OBCमध्ये वाटेकरी वाढले, OBCमध्ये काही तुम्हाला असं वाटतं की असुरक्षितता, तर त्या अधिसूचनेवर तुम्हाला हरकती घेता येतं ना, आणि त्याची हिअरिंग होणार आहे. त्यामुळे तुम्हाला मांडता येईल सर्व. तुम्ही मंत्री राहिलेले आहे,
मला सांगा, राज्य सरकारची भूमिका एक असते आणि छगन भुजबळ एक्झॅक्टली सरकारच्या विरोधात भूमिका घेत असते, तर छगन भुजबळ कुठेतरी जाणीवपूर्वक ही सगळी भूमिका घेत असं वाटतं? छगन भुजबळांनी काही वेगळी भूमिका घेतली नाही आहे. छगन भुजबळांनी आपलं मत व्यक्त केलं आणि त्यांचा मत व्यक्त करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. या देशामध्ये प्रत्येकाला आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. त्यामुळं कोण काय मत व्यक्त केलं यापेक्षा नियमाने काय ते बघितलं पाहिजे. सरकारी अधिसूचना काढताना जनतेला तुम्हाला त्या अधिसूचनेमध्ये आपल्या हरकती घेण्याकरता मुभा दिली आहे. वन साईड सरकारने कुठला निर्णय केला नाही आहे. आणि राहिला प्रश्न सर्वपक्षीय लोकांचा, भारतीय जनता पार्टी आणि सर्व पक्षाच्या लोकांसमोर एकनाथ शिंदेजीच्या कार्यवृत्तामध्ये लिहिलं आहे की आम्ही कुठलाही ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देऊ. EWSचं आरक्षण मराठा समाजाला सुरू आहे, तसंच वेगळं आरक्षणसुद्धा मिळणार आहे. यामध्ये मराठा समाजाचं संपूर्ण समाधान होईल. आणि ज्या कुणबी नोंदी ऑलरेडी आहेत त्यांना प्रमाणपत्र मिळत नव्हतं. आता कुणबी नोंदी असताना प्रमाणपत्र मिळत नाही, त्याकरता सुलभ आणि सोपी पद्धत करून देणे हे काही चूक नाही असं मला वाटतं. सरकारची सामूहिक जबाबदारी म्हणून छगन भुजबळ हे मुख्यमंत्र्यांसोबत खाजगीमध्ये देखील भूमिका मांडू शकली असते, पण उघडपणे ते सरकारच्या विरोधात मांडतात. असं आहे की आपापलं मत मांडण्याचा अधिकार तर प्रत्येकाला आहे ना, जरी मंत्री असेल तरी, किंवा उद्या मी राज्याचा अध्यक्ष आहे, माझं एखादं मत जर असेल तर मला मांडण्याचा अधिकार आहे. पण एकदा मुख्यमंत्री आणि माननीय छगन भुजबळ साहेब बसतील आणि योग्य त्या ठिकाणी जे काही त्यांचं कन्फ्युजन आहे ते दूर करतील. शेवटी कोणी भूमिका मांडली, एखाद्या मंत्र्यांना असं वाटतं की बाबा सरकारमध्ये हे योग्य नाही किंवा ते योग्य नाही, तर मुख्यमंत्री महोदय बोलवतील आणि बोलतील असं मला वाटतं. छगन भुजबळांनी असंही म्हटलं की समिती रद्द करा, प्रमाणपत्र वितरित केले जात आहे ते थांबवा. त्यांची अशी भूमिका का होत आहे? नाही, मी वारंवार म्हणतो आहे की ज्या कुणबी नोंदी ऑलरेडी भेटल्या आहे त्यांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय आहे. आता कुणबी नोंद